हॅलो, आवाज येतोय का? येस. आर यू getting my voice as well as screen? Yes, sir. Okay, okay. Yes, sir. So in the last session we discussed that what exactly the conductor is and what is dielectric. Difference between conductor and dielectric is inside a conductor there are number of free charges available, but in case of dielectric free charges are not available. And we studied when external electric field is applied to conductor as well as dielectric what happens. आपण ह्या दोन गोष्टी शिकलो मागच्या सेशन मध्ये. जर कंडक्टरला बाहेरून इलेक्ट्रिक फील्ड जर अप्लाय केलं तर होतं काय, आतमध्ये एक नवीन इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आणि इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड कॅन्सल करतात आणि म्हणून कंडक्टरच्या आतमध्ये चार्ज शिल्लक राहत नाही. म्हणजे चार्ज कुठं असतो, सरफेसवर असतो, कंडक्टरच्या बाहेर असतो. दॅट्स वाय इनसाइड अ कंडक्टर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इज 0. ओके, हा सगळ्यात महत्वाचा रिझल्ट आपण लक्षात ठेवला पाहिजे. हा डेरिवेशन मध्ये लागल, एक्झाम मध्ये विचारतील वगैरे वगैरे. आता हे झालं कंडक्टरच्या बाबतीत. इन केस ऑफ डायलेक्ट्रिक, वेन यू अप्लाय इलेक्ट्रिक फील्ड एक्सटर्नली व्हॉट विल हॅपन. तर डायलेक्ट्रिक मटेरियलला जर बाहेरून इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर चार्जेस काय असतात, कंडक्टर सारखेच इलेक्ट्रॉन्स ह्या बाजूला जातील आणि होल्स जे आहेत ते ई बारच्या दिशेला तिकडे जातील. ई बार ज्या दिशेला असेल त्या दिशेला जातील आणि काय होतं मग डायपोल तयार होतात. ओके, आणि डायपोल मोमेंट किती असते मग, पी इज इक्वल टू क्यू इंटू डी. डी इज द डिस्टन्स. आणि आपण काय शिकलोय, मग असं जर झालं तर आपण काय म्हणतो, डायलेक्ट्रिक मटेरियल पोलराइज झालं. म्हणजे थोडक्यात बाहेरून लावलेल्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे आपल्याकडे जे असणारं डायलेक्ट्रिक मटेरियल आहे इट गेट्स पोलराइज्ड, पोलरायझेशन झालं. मग आता आपण असं पण बघितलं की देर आर टू टाइप्स ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल, पोलर मटेरियल, नॉन पोलर मटेरियल. तर पोलर मटेरियल जे असतं, सॉरी नॉन पोलर जे मटेरियल असतं, इथं दिलंय बघा स्क्रीनवर. हा, नॉन पोलर जे मटेरियल आहे, नॉन पोलर, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, या नॉन पोलर कॅटेगरीच्या डायलेक्ट्रिक मटेरियल मध्ये ज्यावेळेस तुम्ही बाहेरून इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करणारे ओनली देन म्हणजे त्याच वेळेस आतमध्ये डायपोल तयार होणार आहेत. डायपोल्स गेट्स क्रिएटेड ओनली आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल फील्ड. आणि मग डायपोल तयार झाले का ते बरोबर ई बारच्या दिशेला अलाइन होतात. म्हणजे ई बार ज्या दिशेला आहे त्या दिशेला पॉझिटिव्ह चार्जेस जातात आणि अपोजिट डायरेक्शनला मायनस चार्जेस जातात, निगेटिव्ह चार्जेस म्हणजे होल्स, इलेक्ट्रॉन्स. हे झालं नॉन पोलरच्या बाबतीत. पण पोलर मटेरियल जे आहे, इन केस ऑफ पोलर डायलेक्ट्रिक मटेरियल, त्याच्या आतमध्ये ऑलरेडी इनबिल्ट परमनंट डायपोल्स असतात. आधीच डायपोल्स तयार असतात, फक्त ते काय असतात, ते रॅन्डमली ओरिएंटेड असतात. कोणी असं असतं, कोणी असं असतं, कोणी असं असतं. ओके, आणि ज्यावेळेस एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं जाईल त्यावेळेस ते डायपोल्स त्या दिशेला अलाइन होतात. हा आपण सगळ्यात महत्वाचा रिझल्ट शिकलो. ओके, आणि मग आपण हे पण बघितलंय की पोलरायझेशनचा फॉर्म्युला काय. द पोलरायझेशन इज नथिंग बट टोटल पोलरायझेशन इज डिनोटेड बाय सिम्बॉल कॅपिटल पी अँड डायपोल मोमेंट इज स्मॉल पी. ओके, मग पोलरायझेशनची डेफिनेशन काय झाली, डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ डायलेक्ट्रिक. म्हणजे तुमच्या डायलेक्ट्रिक मटेरियलचं जेवढं व्हॉल्यूम आहे त्याच्या आतमध्ये जेवढे डायपोल मोमेंट आहे त्याला काय कशाने डिवाइड करायचं, त्या डायलेक्ट्रिकच्या व्हॉल्यूमने. divide the dipole moment, you divide this qd, total qd, q1 d1 plus q2 d2 plus q3 d3 divided by its volume, dielectric material's volume, then you will get total p, means total polarization of given dielectric material. हा रिझल्ट आपण बघितला. आता आपण पुढे काय बघणार आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट मीन्स व्हॉट अँड डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ मीन्स व्हॉट. आता याच्यावर तुम्हाला ऑनलाईनला एक्झामला क्वेश्चन येऊ शकतात. आता होणार काय, यू सी, फर्स्ट पॉइंट, वी कन्क्लूड दॅट नेट इफेक्ट ऑफ डायलेक्ट्रिक ऑन इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे बाहेरून लावलेल्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे डायलेक्ट्रिक वर काय इफेक्ट झालाय तर तो आपण बघू. ड्यू टू दिस इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी डी बार इज इन्क्रीजेस इनसाइड द डायलेक्ट्रिक मटेरियल. म्हणजे डायलेक्ट्रिक मटेरियलच्या आतमध्ये डायपोल तयार झाले, त्याच्यामुळे झालं काय, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी डी बार वाढते. डी बार वाढते. कितीने वाढते तर
पी एवढ्या अमाऊंटने वाढते. पी म्हणजे काय? पोलरायझेशन. आताच आपण फॉर्म्युला बघितला, डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. तर कितीने वाढले? आपला नेहमीचा फॉर्म्युला आठवा तुम्ही. पहिला फॉर्म्युला काय होता आपला इथून मागे? डी बार इज इक्वल टू इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इज इक्वल टू एप्सिलॉन 0 इंटू ई बार किंवा एप्सिलॉन ई बार. असं रिलेशन आहे की नाही? आपलं फर्स्ट युनिट मध्ये शिकलोय, बरोबर? हे जनरल रिलेशन झालं. पण डायलेक्ट्रिक मटेरियलच्या बाबतीत त्याच्यामध्ये प्लस पी हे सुद्धा ऍड होतं. प्लस पी. पी म्हणजे काय? पोलरायझेशन. हे फक्त डायलेक्ट्रिक मटेरियलच्या बाबतीत होतं असं. बाकीच्या कंडक्टर नाही, फ्री स्पेस नाही, वगैरे वगैरे काहीच नाही. ओके, म्हणजे कशामुळे झालं हे? पोलरायझेशनच्या कन्सेप्टमुळं. ओके, डायलेक्ट्रिक मटेरियलला बाहेरून इलेक्ट्रिक फील्ड लावलं की डी बार वाढतो. डी बार कितीने वाढतो? तर एवढ्या अमाऊंटने वाढतो, कारण हे ऑलरेडी आधीच आहे, हे आधीच आहे. ओके, तर हे रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा. डी बार इज इक्वल टू एप्सिलॉन 0 ई बार प्लस पी. ओके, पी इज इक्वल टू 0 इन केस ऑफ फ्री स्पेस. आता फ्री स्पेस सुद्धा डायलेक्ट्रिक मीडियम आहे की नाही? फ्री स्पेस आहे की नाही डायलेक्ट्रिक मीडियम? पण त्या डायलेक्ट्रिक फ्री स्पेसच्या बाबतीत हा पी जो असतो हा 0 असतो. म्हणजे एवढंच रिलेशन शिल्लक राहतं फ्री स्पेसच्या बाबतीत. पण फ्री स्पेस सोडून इतर डायलेक्ट्रिक मीडियम जेव्हा असेल तुमच्या प्रॉब्लेम मध्ये, त्यावेळेस हा एलिमेंट ऍड होतो, पोलरायझेशन. ओके, यू आर गेटिंग दिस पॉइंट? इट इज व्हेरी सिम्पल. ओके, सो we would expect that polarization would vary from dielectric to dielectric. आता P चा आणखी एक फॉर्म्युला आहे, या पोलरायझेशनचा आणखी एक फॉर्म्युला आहे, तो पॉप्युलर आहे. तो काय आहे? P इज इक्वल टू एक्स. एक्स म्हणजे एक्स असा आहे, तो त्याला ऍक्च्युली ससेप्टिबिलिटी म्हणतात, एक्स नाही म्हणत त्याला. असा मोठा एक्स असा काढतात ससेप्टिबिलिटी. ओके, एक्स ई एप्सिलॉन 0 इंटू ई बार. So what is this XE? It is actually called as electric susceptibility of the material. Okay, it is a measure of how susceptible a given dielectric to electric field. म्हणजे किती सेन्सिटिव्ह. ससेप्टिबल म्हणजे काय? सेन्सिटिव्ह. समजा हे तुमच्याकडे डायलेक्ट्रिक मटेरियल आहे, पहिलं डायलेक्ट्रिक मटेरियल आणि हे दुसरं डायलेक्ट्रिक मटेरियल, आणि दोघांना सेम इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं मी. समजा 1 वोल्ट पर मीटर, आणि याला सुद्धा मी इलेक्ट्रिक फील्डचं फॉर्म्युला युनिट काय? व्होल्ट पर मीटर. आणि याला पण मी किती दिलं? 1 वोल्ट पर मीटर एक्सटर्नली अप्लाय केलं. तर आता हे मटेरियल वेगळं आहे डायलेक्ट्रिक मटेरियल, आणि हे वेगळं आहे. याचं एप्सिलॉन 1 एवढा परमिटिव्हिटी आहे आणि याची एप्सिलॉन 2 आहे सपोज. तर होणार काय? हे मीडियम आणि ह्या मीडियमचा रिझल्ट वेगळे येतील. म्हणजे पोलरायझेशन हा जो फॉर्म्युला आहे तो वेगळा असेल किंवा व्हॅल्यू वेगळी असेल. तर याच्या आतमध्ये किती पोलरायझेशन होणार आणि याच्या आतमध्ये किती होणार ते डिफरंट असेल. का डिफरंट असेल? कारण मीडियम वेगळे आहेत, मटेरियल वेगळं आहे. मग प्रश्न काय विचारलाय का हे मीडियम जास्त, हे मटेरियल जास्त सेन्सिटिव्ह का हे मटेरियल जास्त सेन्सिटिव्ह? कोणाला सेन्सिटिव्ह? एक्सटर्नली अप्लाइड इलेक्ट्रिक फील्डला. असं होईल ना कदाचित, पहिलं मटेरियल जास्त सेन्सिटिव्ह आहे, हे कमी सेन्सिटिव्ह आहे. So how much sensitive the given material is, it depends on this XE. This XE, it is called as electric susceptibility of the given dielectric material. Hope you understood this particular concept. गौरी समजलं का? हो सर. हा, तर एखादा मटेरियल किती सेन्सिटिव्ह आहे त्यानुसार ती XE ची व्हॅल्यू ठरते. सो इट इज अ मेजर ऑफ हाऊ ससेप्टिबल ऑर सेन्सिटिव्ह गिवन डायलेक्ट्रिक मटेरियल फॉर द एक्सटर्नली अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड, असा त्याचा अर्थ होतो. आता आपण बघूया परत पुढचे नवीन काय फॉर्म्युले तयार झाले. मग आता जर आपण बघितलं का हा आपला ओरिजिनल फॉर्म्युला आहे आणि हा आपल्याला माहित आहे. ओके, तर असं लिहिलं बघा मी, डी बार इज इक्वल टू एप्सिलॉन 0 ई बार प्लस पी, असा आपला एक नवीन फॉर्म्युला आहे. कशाच्या बाबतीत? डायलेक्ट्रिक मीडियमच्या बाबतीत. मग ह्या पीच्या जागेवर हा फॉर्म्युला मी टाकला. ओके, या पीच्या जागेवर हा फॉर्म्युला मी टाकला. ओके, आणि ई बारच्या जागेवर काय टाकेल? परत एप्सिलॉन 0 ई. बघा आता इथं समजतंय का नाही? मी काय केलं, हा जो फॉर्म्युला आहे
हा पी बारचा जो नवीन फॉर्म्युला आहे तो कुठे टाकला मी, इथं पुट केला आणि ह्या ई बारच्या जागेवर काय टाकले, परत एकदा मी एप्सिलॉन 0 ई बार टाकला. तर त्याने काय होईल मग, ह्या पहिल्या टर्म मध्ये पण एप्सिलॉन 0 ई बार आणि दुसऱ्या टर्म मध्ये पण एप्सिलॉन 0 ई बार झाला की नाही तयार. सॉरी, किंवा इथं टाकायची गरज नाहीये, हा याच्या आतमध्ये ऑलरेडी एप्सिलॉन 0 ई बार आहे बघा, आहे की नाही. हे जर व्हॅल्यू इथे टाकली तर काय होईल, एप्सिलॉन 0 ई बार म्हणजे कॉन्स्टंट झाले दोन्ही टर्म मध्ये, म्हणून हा फॉर्म्युला तयार होतो बघा. एप्सिलॉन 0 ई बार इज कॉन्स्टंट अँड इनसाइड अ ब्रॅकेट 1 प्लस एक्सी म्हणजे इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. ओके, पण आपल्याकडे तर असा फॉर्म्युला आहे बाबा, काय डी इज इक्वल टू एप्सिलॉन इंटू ई, एप्सिलॉन इंटू असा फॉर्म्युला आहे की नाही आपल्याकडे. आणि हा एप्सिलॉन काय असतो, इट इज इक्वल टू एप्सिलॉन 0 इंटू ई बार, आहे की नाही. त्याच्यापैकीचा एप्सिलॉन 0 इथं आहे, म्हणजे उरलेला हा टर्म काय असला पाहिजे, हा टर्म असला काय असला पाहिजे, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी एप्सिलॉन आर. समजतंय का नाही. सो दिस टर्म मस्ट बी एप्सिलॉन आर, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू फ्री स्पेस. तुमच्या लक्षात आहे का, हा फॉर्म्युला जनरल आहे की नाही. परमिटिव्हिटी इज इक्वल टू of any medium is equal to epsilon 0 into epsilon r, where epsilon 0 is permittivity of free space and what is this epsilon r, it is relative permittivity of the given medium with respect to free space. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ epsilon r must be equal to 1 plus xe. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, तो ऑनलाइन एक्झाम मध्ये तुम्हाला 100% येईल. ओके, and it is also called as dielectric constant. Okay, so if you shift this epsilon 0 on this side, you will get epsilon r is equal to epsilon divided by epsilon 0. So what is this epsilon r? It is called as relative permittivity, or it is also called as dielectric constant of given medium, which is the ratio of permittivity of dielectric to that of free space. म्हणजे ही कशाची आहे, डायलेक्ट्रिक मटेरियलची परमिटिव्हिटी आणि ही फ्री स्पेसची परमिटिव्हिटी. So this is the dielectric constant, or it is called as relative permittivity. So dielectric strength is the maximum electric field that a dielectric can tolerate. समजलं का तुम्हाला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय, एप्सिलॉन 0 म्हणजे काय, एप्सिलॉन आर म्हणजे काय. आणि याच्या बाबतीत डायलेक्ट्रिक मीडियमच्या बाबतीत काय होतंय का, तुमचं डी बार वाढतो एक्सटर्नली अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड मुळे. कितीच्या अमाऊंटने वाढतो, तर पी एवढ्या अमाऊंटने वाढतो. तर पी म्हणजे काय, पोलरायझेशन. पोलरायझेशनचा हा दुसरा फॉर्म्युला आहे, एक्स ई एप्सिलॉन 0 ई. आणि पूर्वीचा फॉर्म्युला काय आहे, जनरल फॉर्म्युला, हा जनरल फॉर्म्युला आहे, डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. तर दोन फॉर्म्युले पी बारचे आपण बघितले. ओके, दोन्हींवर तुम्हाला ऑनलाईनला क्वेश्चन येऊ शकतात. ओके, हे झालं डायलेक्ट्रिक. आता याच्यानंतर आपण पुढचा कन्सेप्ट शिकतोय काय, कंटिन्युटी इक्वेशन. सो व्हॉट इज दिस कंटिन्युटी इक्वेशन. आता हा शेवटचा पॉइंट आपण बघूया आणि मग थांबू वाटलंच ते. ओके, आणि नेक्स्ट लेक्चरला वी विल कव्हर बाउंड्री कंडिशन्स. 3 बाउंड्री कंडिशन आहे, बाउंड्री बिटवीन डायलेक्ट्रिक डायलेक्ट्रिक, डायलेक्ट्रिक फ्री स्पेस अँड कंडक्टर डायलेक्ट्रिक. ओके, मीडियम. मीडियम म्हणजे काय, आपल्या अवतीभोवती असणार चार्जच्या अवतीभोवती काय नेमकं एक्झॅक्टली, फ्री स्पेस असेल, डायलेक्ट्रिक असेल, गॅस असेल किंवा कंडक्टर असेल. तुमचा हा जर चार्ज आहे, सपोज हा चार्ज आहे, या चार्जच्या अवतीभोवती कोणतं मीडियम आहे, एक तर कंडक्टिंग मीडियम असेल किंवा फ्री स्पेस असेल किंवा डायलेक्ट्रिक मीडियम असेल किंवा काही पण असू शकतं, वॉटर असेल. ठीक आहे, तर आपण ते बघणार आहे नेक्स्ट लेक्चरला. तर आपण आता हे कंप्लीट करूया. दिस इज ओनली 4 to 5 स्टेप डेरिव्हेशन ऑफ कंटिन्युटी इक्वेशन. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ करंट. करंट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, सपोज हा कंडक्टर आहे, या कंडक्टरच्या सरफेसवरून करंट फ्लो होतो. कसा फ्लो होतो, तुम्हाला मी मगाशी सांगितलं, जे चार्जेस असतात ते कंडक्टरच्या कुठं असतात, आतमध्ये असतात का, नाही, ते कंडक्टरच्या अवतीभोवती असतात, म्हणजे सरफेसवर असतात. हा जर सपोज तुमचा कंडक्टर आहे, तर त्याच्या आतमध्ये चार्ज नसतो, त्याच्या बाहेर असतो सरफेसवर. आणि ज्यावेळेस आपण बॅटरी त्याला जोडतो कंडक्टरला दोन्ही बाजूला किंवा इलेक्ट्रिक फील्ड येतो, त्यावेळेस काय होतं, हे जे सरफेसवरचे जे चार्जेस आहेत ते काय होतात, मूव्ह होतात इथून इथपर्यंत, इथून इकडे. म्हणजे काय होतात, हे चार्जेस जे आहेत
ते मूव्ह होतात, असे मूव्ह होतात. म्हणजेच त्याने काय होतं, करंट तयार होतो. ओके, इज इट ओके? कारण कंडक्टरच्या आतमध्ये काहीच नाही, आतमध्ये किती चार्ज आहे, 0. तर चार्ज कुठं आहे, कंडक्टरच्या आउटर सरफेसवर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही बॅटरी कनेक्ट करतात बाहेरून त्या कंडक्टरला, म्हणजेच काय, बाहेरून इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेस देता त्यावेळेस सरफेसवरचे जे चार्जेस आहेत ते मूव्ह होतात, ते वर जातात, इलेक्ट्रॉन्स खाली येतात, होल्स वर जातात. कळतंय का नाही? म्हणजे हे बघा, याला जर आपण बॅटरी कनेक्ट केली अशी, म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड त्याला अप्लाय जर मी केलं तर काय होईल, बॅटरी कनेक्ट केली त्याने काय होईल, जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळे पॉझिटिव्ह प्लेट जातील आणि होल्स जे आहेत, सॉरी इथं प्लस आहे सपोज आणि हे तुमचं निगेटिव्ह प्लेट आहे, तर होल्स काय होतील, होल्स सगळे इकडे जातील. ओके, आणि इलेक्ट्रॉन्स कुठे जातील, सगळे वर जातील, इकडे ह्या प्लेट जातील, म्हणजेच करंट फ्लो होईल का नाही? तर ते करंट फ्लो होतं म्हणजे काय होतं रे, करंट इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज. म्हणजे चार्ज मूव्ह होतो ना विथ रिस्पेक्ट टू टाइम. हे बघा, हा फॉर्म्युला काय आहे बघा, काय आहे बघा, इथं वाचा तुम्ही थोडस. rate of decrease of charge within a given volume must be equal to net outward current flow through. म्हणजे करंट काय असतो रे, करंट म्हणजे काय, निगेटिव्ह रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज. कारण करंट फ्लो कधी होतो, ज्यावेळेस चार्जेस मूव्ह होतात त्यावेळेस. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस इकडे जातील, निगेटिव्ह चार्जेस उलट्या दिशेला जातील. म्हणजेच काय होतं, विथ रिस्पेक्ट टू टाइम चार्जेस काय होत आहे, मूव्ह होत आहे. दॅट्स वाय करंट इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज. आणि निगेटिव्ह काय म्हटलंय, बिकॉज एक्सटर्नली अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड ज्या दिशेला त्याच्या उलट्या दिशेला सगळं चालतं. निगेटिव्ह रेट ऑफ चेंज ऑफ डिक्रीज ऑफ चार्ज डिक्रीज होतोय ना. अँड इट इज ऑल्सो इक्वल टू जे बार डॉट ds बार. तर हा फॉर्म्युला नवीन आहे तुमच्यासाठी, तो लक्षात ठेवा. जे काय असतो, करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी म्हणजे काय, जे बार इज मेजर्ड इन एम्पियर पर मीटर स्क्वेअर. एम्पियर पर मीटर स्क्वेअर, लक्षात ठेवा हे. म्हणजेच करंट इज इक्वल टू, सॉरी, जे बार इज इक्वल टू करंट पर युनिट सरफेस एरिया, पर युनिट सरफेस एरिया, सरफेस. आता करंट कशात मोजतात, एम्पियर मध्ये, आणि सरफेस कशात मोजला जातो, मीटर स्क्वेअर मध्ये. यू अंडरस्टूड दिस? सो जे बार इज नथिंग बट करंट पर युनिट सरफेस एरिया, मीन्स एम्पियर पर मीटर स्क्वेअर. सो इट इज कॉल्ड एज करंट डेन्सिटी. जे बार इज कॉल्ड एज करंट डेन्सिटी. कळतंय की नाही? काय फॉर्म्युला आहे, जे बार इज इक्वल टू करंट डिवाइड बाय टोटल सरफेस एरिया. समजतंय का? वैष्णवी लक्षात येते का? वैष्णवी? येस सर. ओके. जे बार इज करंट डेन्सिटी विच इज नथिंग बट करंट पर सरफेस डिवाइड बाय टोटल सरफेस. आता यस जर मी इकडे नेला तर काय होईल रे, आय इज इक्वल टू जे अँड इंटू यस होईल का नाही असं? आय इज इक्वल टू जे इंटू यस असं होईल ना, कारण यस जर मी इकडे नेला तर. ठीक आहे. आणि जर मला इंटिग्रेशन जर घ्यायचं असेल, यस म्हणजे काय असतो, यस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएस. टोटल यस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएस, आहे की नाही? मग तेच फॉर्म्युला तयार केला बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन जे बार डॉट प्रोडक्ट डीएस. तुमच्या लक्षात आलं का फॉर्म्युला? मसे, गिरीश, लक्षात आला का फॉर्म्युला? गौरी? हा, आता हा जो फॉर्म्युला आहे ना, हा फॉर्म्युला कुठून तयार झाला, याच्यापासून तयार झाला. आणि हा फॉर्म्युला काय, हा तर बेसिक फॉर्म्युला आहे ना. करंट कधी फ्लो होतो, जर रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज झालं तरच करंट फ्लो होतो, म्हणून dq बाय dt. ओके, इथपर्यंत समजलं? म्हणजे आय इज इक्वल टू, बोथ इक्वेशन्स आर व्हॅलिड. इंटिग्रेशन जे बार डॉट ds बार इज इक्वल टू मायनस dq बाय dt. आता जर मी तुम्हाला म्हटलं, हा जो सेकंड टर्म आहे, कोणता टर्म, आता हा बघा, आता हे सगळं मी इरेज करतो. आता तुम्हाला मी विचारलं, आपण दोन थेरम शिकलो होतो, काय, डायव्हर्जन्स थेरम आणि स्ट्रोक्स थेरम.
डायव्हर्जन्स थेरम काय करतो? सरफेस इंटिग्रल इज कन्वर्टेड इनटू व्हॉल्यूम इंटिग्रल. कोण करतं? हे डायव्हर्जन्स थेरमचं काम आहे. आणि स्ट्रोक्स थेरमचं काम काय आहे? लाईन इंटिग्रल इज कन्वर्टेड इनटू सरफेस इंटिग्रल. हे स्ट्रोक्स थेरमचं काम आहे. आता याला जर मी मधला जो टर्म आहे याला जर मी डायव्हर्जन्स थेरम अप्लाय केला तर काय होईल? सरफेस इंटिग्रल डीएसचं कन्वर्जन डीव्ही मध्ये होईल ना. ते कसं होईल? पण त्याला डेल डॉट जे बार घ्यावा लागेल. कळतंय की नाही? इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट दिस सरफेस इंटिग्रल इंटू व्हॉल्यूम इंटिग्रल देन अप्लाय डायव्हर्जन्स थेरम. डायव्हर्जन्स थेरम इज नथिंग बट सरफेस इंटिग्रल ऑफ एनी वेक्टर. जे बार हा वेक्टर आहे. सरफेस इंटिग्रल ऑफ एनी वेक्टर इज एक्झॅक्टली इक्वल टू व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ डायव्हर्जन्स ऑफ दॅट वेक्टर. आठवतंय का? सरफेस इंटिग्रल ऑफ एनी वेक्टर. डायव्हर्जन्स थेरम कोणत्याही वेक्टरला लावता येतो. समजा माझ्याकडे असा वेक्टर आहे, माझ्याकडे आहे बी बार डॉट डीएस बार, असं माझ्याकडे काहीतरी इंटिग्रेशन आहे. आणि मी जर तुम्हाला म्हटलो अप्लाय डायव्हर्जन्स थेरम टू दिस देन इट विल बिकम इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट volume. So surface integral is converted into volume integral, but for that you have to take divergence of del dot b bar. Divergence of b bar तुम्हाला घ्यावा लागेल, तरच तुमचं सरफेस इंटिग्रलचं कन्वर्जन व्हॉल्यूम मध्ये होईल. मग तोच कन्सेप्ट इथं लावलाय बघा. ओके, सरफेस इंटिग्रल ऑफ एनी वेक्टर फील्ड इज एक्झॅक्टली इक्वल टू व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ डायव्हर्जन्स ऑफ दॅट वेक्टर. ओके, असं इथपर्यंत केलं आपण. ठीक आहे. आणि इथपर्यंत झाल्यानंतर आता आणखी एक कन्सेप्ट आपल्याला वापरायचा आहे. तो कोणता कन्सेप्ट आहे? आपल्याला चार्ज डेन्सिटीचा कन्सेप्ट वापरायचा आहे. तो काय आहे चार्ज डेन्सिटी कन्सेप्ट? बघा, हा तो काय कन्सेप्ट आहे तुम्हाला माहिती आहे. आपण असं शिकलोय क्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन रो एल डीएल किंवा रो एस डीएस किंवा रो व्ही डीव्ही, असा फॉर्म्युला शिकलोय की नाही आपण? असं शिकलोय ना. क्यू इज इक्वल टू रो व्ही डीव्ही. नंतर आपण असं पण बघितलं होतं क्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन रोयल डीएल किंवा इंटिग्रेशन रोएस डीएस, आहे की नाही? असं शिकलोय ना आपण. आणि रोवी काय आहे? काय सांगा बरं गौरी, सांग बरं रोवी म्हणजे काय असतं? आपण हे शिकलोय ना, रोयल एक शिकलोय, रोएस एक शिकलोय, रोएस एक शिकलोय, नंतर रोवी एक टर्म शिकलोय. काय असतं गौरी? लाईन चार्ज डिस्ट्रीब्युशन, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्युशन, व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन मध्ये शिकलोय की नाही गौरी? गिरीश, वैष्णव. हा, रोयल काय असतं? लाईन चार्ज डेन्सिटी. ओके, लाईन चार्ज डेन्सिटी. आणि रोएस काय असतं? सरफेस चार्ज डेन्सिटी. आणि रोवी काय असतं? व्हॉल्यूम चार्ज. हा, मग आता रोयलचं युनिट काय असतं रे? रोयलचं युनिट काय? कुलम पर मीटर. म्हणजे प्रत्येक मीटरला किती चार्ज. रोएसचं युनिट काय असतं? कुलम पर मीटर स्क्वेअर. करेक्ट. आणि रोवीचं युनिट काय असतं? कुलम पर मीटर क्यूब. हा, आता मला सांगा रोयल कधी वापरतो आपण, रोएस कधी वापरतो आणि रोवी कधी वापरतो? थोडं आठवा बरं. हे बघा, ज्यावेळेस पॉइंट चार्ज डिस्ट्रीब्युशन असेल, समजा टोटल चार्ज 100 कुलमचा चार्ज एकाच पॉइंटला असेल तर आपण ते कसं दाखवतो? क्यू ने दाखवतो. जर 100 कुलमचा चार्ज जर तुमच्या लाईनवर असेल, असा लाईनवर डिस्ट्रीब्यूट केलेला असेल, त्यावेळेस आपण काय करतो? क्यू वापरत नाही, तर क्यू नाही वापरतो, आपण रोयल वापरतो ना, रोयल वापरतो. जर तुमचा 100 कुलमचा चार्ज टोटल सरफेसवर असेल तर आपण काय वापरतो? क्यू वापरत नाही, रोयल नाही वापरत, आपण काय वापरतो? रोएस वापरतो. आणि टोटल 100 कुलमचा चार्ज तुमचा एखाद्या व्हॉल्यूम मध्ये असेल, समजा असं व्हॉल्यूम आहे, क्युबिक व्हॉल्यूम आहे तुमचा. ओके, क्युबिक व्हॉल्यूम आहे. तर 100 कुलमचा चार्ज जर ह्या व्हॉल्यूमच्या आतमध्ये असेल तर आपण कोणता पॅरामीटर वापरतो? क्यू वापरत नाही, रोयल नाही वापरत, रोएस नाही वापरत, आपण त्यावेळेस रोव्ही वापरतो. रोव्ही काय? व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी विच इज नथिंग बट कुलम पर मीटर क्यूब. एका मीटर क्यूब एरियामध्ये किती चार्ज. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज पॉइंट चार्ज डिस्ट्रीब्यूशन, दिस इज लाईन चार्ज डिस्ट्रीब्यूशन ऑफ चार्ज, सरफेस चार्ज डिस्ट्रीब्यूशन, अँड दिस इज अ व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्यूशन. हे आपण ऑलरेडी शिकलोय.
तेच इथं आपण कन्सेप्ट वापरलाय. म्हणजेच युनिट 1 चे कन्सेप्ट आहेत. युनिट 1 चे हे कन्सेप्ट आहेत. मग आता तोच कन्सेप्ट इथं वापरलाय बघा. आता आपण बघूया. Q इज इक्वल टू व्हॉट? आता हा डी बाय डी टी असाच ठेवला बघा. डी बाय डी टी इथं ठेवला मी असा. अँड Q इज व्हॉट? Q इज इक्वल टू इंटिग्रेशन रो व्ही इंटू डी व्ही. आहे की नाही? आता हा डी बाय डी टी आतमध्ये घेतला तर काय झालं? मायनस डेल रो व्ही बाय डी टी. आता बघा, I is equal to this, I is also equal to this, but this first term is also equal to this and this second term is also equal to this. याचा अर्थ ही आणि ही टर्म सारखी असली पाहिजे, हो की नाही? आता ह्या टर्म मध्ये बघा, इकडे व्हॉल्यूम इंटिग्रल आहे, इकडे व्हॉल्यूम इंटिग्रल आहे. या दोन टर्म इक्वेट करा. These two terms are equated here. On left side you will find volume integral, on right side also there is a volume integral. व्हॉल्यूम इंटिग्रल कॅन्सल करा, म्हणजे काय शिल्लक राहील? डेल डॉट जे बार इज इक्वल टू डेल रो व्ही बाय डेल टी. मायनस, हा मायनस सिम्बॉल लक्षात ठेवा. सो डेल डॉट जे बार, हा जे बार आहे, हा वेक्टर आहे कारण बोल्ड आहे बघा इथं. डेल डॉट जे बार इज इक्वल टू मायनस डेल रो व्ही बाय डेल टी, वेअर जे इज काय? जे काय असतो रे? सांगा पटकन, कोणी 2 मिनिटात आपल्याला संपवायचंय. जे काय असतो? जेचं नाव काय आहे गौरी? कॉम्प्लेक्स नंबर. नाही ना, जे म्हणजे काय आहे? जे करंट. इमॅजिनरी पार्ट. नाही, जे म्हणजे काय? जे बार करंट डेन्सिटी, एम्पियर पर मीटर स्क्वेअर. ह्या काय? हा करंट बघा ना इथं, जे बार एम्पियर पर मीटर स्क्वेअर. ओके. डेल डॉट जे बार म्हणजे काय? डायव्हर्जन्स ऑफ जे बार. आणि जे बार काय? करंट डेन्सिटी. रोवी काय आहे? रोवी काय आहे सांगा बरं? रोवीचं नाव काय आहे सांगा बरं गौरी? व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? दिस इज कॉल्ड एज, दिस इक्वेशन इज कॉल्ड एज कंटिन्युटी इक्वेशन. व्हॉट इज कंटिन्युटी इक्वेशन? डेल डॉट जे बार इज इक्वल टू मायनस डेल रो व्ही बाय डेल टी. आता किती स्टेपचं इक्वेशन आहे हे? फॉर्म्युला आहे, डेरिव्हेशन आहे. गिरीश, किती लाईनचं डेरिव्हेशन आहे हे? ही पहिली स्टेप बघा बरं, तुम्ही बघा सगळ्यांनी. किती स्टेपचं इक्वेशन आहे बघा, डेरिव्हेशन आहे. ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, आणि इक्वेट केलं आणि इक्वेशन मिळालं. I इज इक्वल टू इंटिग्रेशन जे बार डॉट डीएस बार. हा पहिला फॉर्म्युला, हा दुसरा फॉर्म्युला. या पहिल्या फॉर्म्युल्याला काय केलं मी? डायव्हर्जन्स थेरम अप्लाय केला, त्याचं कन्व्हर्जन व्हॉल्यूम इंटिग्रल मध्ये करून घेतलं आणि नंतर क्यूचा फॉर्म्युला इथं लावला या टर्मच्या बाबतीत. क्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन रो व्ही डी व्ही. त्याच्यामुळे परत मला व्हॉल्यूम इंटिग्रल मिळालं. हे दोन इक्वेशन इक्वेट केल्या, इक्वेट केल्यानंतर मला ही टर्म मिळाली. अँड दिस इज युअर कंटिन्युटी इक्वेशन. सो होप यू अंडरस्टूड. In the next lecture, we will cover boundary conditions. So we will stop. आता हे सगळं तुम्ही परत एकदा वाचा. मी तुम्हाला ही सगळी स्क्रीन, ही पीपीटी शेअर करतो ग्रुपवर, तुम्ही एकदा बघून घ्या. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण बाउंड्री कंडिशन बघूया. सो अप टिल नाव वी कवर्ड दिस 2 पॉइंट्स. What we covered? Conductors, dielectrics, polarization, dielectric constant and continuity equation. हे 5 टर्म्स आपण आज बघितले. तर नेक्स्ट लेक्चरला बाउंड्री कंडिशन आपण शिकूया. ठीक आहे. आता आपण थांबूया.